बहुविभाजन मल्टिपल फिजन हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बायनरी फिजन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की द्विविभाजन घडतं. त्याचा पुढचा जो भाग आहे मल्टिपल फिजन हा कधी घडतो तर तो अमिबामध्ये घडतो. अमिबा आणि प्रोटिस्ट यासारख्या प्राण्यांमध्ये यासारख्या सजीवांमध्ये दिसून येतो होताना. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. Amoeba stops the formation of pseudopodia and thereby movement whenever there is lack of food or any other type of advanced condition. It becomes rounded and forms the protective covering around the plasma membrane. Such in instead amoeba or any other protist is called cyst. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. लक्षात घ्या यामध्ये काय घडते तर अमिबा जो आहे त्याला अशी कंडिशन निर्माण झाली आहे की तो पूर्णपणे त्याची अन्नाची कमतरता वगैरे भासल्यानंतर त्याला हे लक्षात येते की आता आपल्याला मल्टिपल फिजन करायचं आहे. बहुविभाजन घडवण्यासाठी तो त्याची मूवमेंट त्याची हालचाल ही मंदावते, कमी होते आणि त्याचबरोबर तो एक राऊंडेड असा कव्हरिंग असा त्याला स्वतःच्या भोवती करून घेतो. एक प्लाझ्मा मेम्ब्रेन बरोबर तो काय करतोय तर त्याचं कव्हरिंग बनवून घेतोय आणि हे कव्हरिंग हे बघा या डायग्राममध्ये आपल्याला पूर्णपणे स्पष्ट दिसतंय. हा पॅरेंट अमिबा आहे, त्याच्यामध्ये तो सिस्ट हा जो बनवून घेतोय म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवताली तो एक प्रकारचं कडक असं आवरण बनवून घेतोय आणि तो पूर्णपणे कॉम्प्रेस म्हणजे कमी स्वतःला सगळं आकुंचन त्याचे जे हालचाली आहेत त्याचे अवयवांना तो कॉम्प्रेस करून कमी करून आतमध्ये बंदिस्त करून घेतो एक ठराविक काळासाठी आणि त्याच्या भोवती एक कडक आवरण म्हणजे त्याला सिस्ट असं म्हणतात. हे सिस्ट बनवून घेतो आणि त्याच्यामध्ये मग त्याला मल्टिपल फिजन त्याचं व्हायला लागतं. त्या एका न्यूक्लियसपासून ते ठराविक काळानंतर त्याचे तो बाहेर पडतो आणि डॉटर अमिबाज म्हणजे ॲमिब्युले म्हणजे काय त्याचे अमिबाळे म्हणतात मराठीमध्ये. तर त्याचे छोटे छोटे असे त्याचे डॉटर अमिबाज तयार होतात त्याच्यामध्ये. हे बघा आपण शेवटचा पॅरेग्राफ घेऊया परत एकदा. मेनी न्यूक्लियर आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. इट इज फॉलोड बाय cytoplasmic division and thus many amoebules are formed. They remain in cyst till there are adverse condition. Cyst breaks open on arrival of favorable condition and many amoebules are released. लक्षात घ्या याच्यामध्ये हे जे न्यूक्लिय म्हणजे एक केंद्रक जे होतं या पहिल्या आधीच्या पॅरेंट अमिबाचं ह्या केंद्रकाचं काय ठराविक याच्यामधून काळानंतर त्याच्यामध्ये रिपीटेड असे न्यूक्लियर डिव्हिजन घडतं. त्याच्या केंद्रकाचं विभाजन घडायला लागतं आणि त्या केंद्रकाच्या विभाजनामधून असे छोटे छोटे जे त्याचबरोबर पेशीद्रव्याचं सुद्धा त्याच मध्ये विभाजन होतं आणि ठराविक अशा काळानंतर अशी छोटी छोटी अमिबाळे तयार होतात, डॉटर अमिबाज तयार होतात. लक्षात घ्या आणि एक ठराविक काळ संपला की त्याच्यामधून हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो जो सिस्ट आहे तो काय होतो ठराविक काळानंतर ब्रेक होतो, ओपन होतो आणि बाहेर पडतात ते डॉटर अमिबाज. अशा ठराविक कंडिशनमध्ये घडून येतं. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे बडिंग. तर या बडिंगमध्ये काय घडतंय तर हे बडिंग बऱ्यापैकी कशामध्ये घडतं ते आपण आता पाहणार आहोत. ब्रिंग अँड ह्याच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पाहूया. ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम द मार्केट. एक मार्केटमधून ईस्टची पावडर आणायची. टेक 50 ml lukewarm water in a conical flask. Add the 5 gram active dry yeast powder and 10 gram table sugar to that water and mix well the mixture. Keep the flask in the warm
place, and after an hour take a drop of that mixture on clean glass slide and put a cover glass on that drop. Observe it under the microscope. काय करायला सांगितलं आहे तर त्यांनी ईस्टची पावडर आणायला सांगितली आणि ती ईस्टची पावडर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी गरम करून घालायला सांगितलं आहे 50 ml आणि त्याच्यामध्ये 5 ग्रॅमचं ड्राय ईस्ट पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये 10 ग्रॅम शुगर घ्यायची साखर आणि ते एक मिक्सर तयार करून एखाद्या उबदार अशा जागेवर ठेवायचं आहे 1 तासभर आणि त्याच्यानंतर तो जो ड्रॉप आहे ते जे वॉटर आहे ते एका स्लाईडवर ग्लास स्लाईडवर घेऊन ते आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली पाहायची आहे. तर त्याच्यामध्ये काय घडणार आहे तर आपल्याला बडिंग सापडणार आहे. कसं घडतंय ते आपल्याला पाहूया आपण इथं. यू विल सी द ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग. या ईस्ट सेलमधून हे जे ईस्ट सेल दिसत आहेत त्याच्यामधून हे बडिंग आपल्याला त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपल्याला पाहायला मिळेल. बघा याच्यामध्ये पण दाखवलेले आहे. हा पॅरेंट ईस्ट सेल जो आहे त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आणि त्याचं क्लोरोप्लास्ट म्हणजे पेशीद्रव्य आणि केंद्रक या दोघांचंही विभाजन हे बल्जमध्ये घडताना दिसतंय. हे विभाजन होताना तो मधला भाग जो आहे तो कॉम्प्रेस होऊन न्यू बर्ड त्याच्यावर तयार होतोय आणि त्याचं सेपरेट न्यूक्लियस पण तयार झालं आहे आणि तो सेपरेट होतो आणि त्याच्यामध्ये डॉटर ईस्ट तयार होतो. त्या डॉटर ईस्टचा परत न्यू असे छोटे छोटे होताना आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत. बघा, अ स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell produces 2 daughter nuclei by mitotic division so as the to reproduce by budding. हे कशामुळे घडतं आहे? बडिंगच्या साह्यानंच या किण्वमध्ये होणारं हे विभाजन आपल्याला ह्याच्यामधून दाखवलेलं आहे. लक्षात घ्या, दिस ईस्ट सेल इज कॉल्ड अ पॅरेंट सेल. हा जो पहिला आहे सुरुवातीचा तो कोणता आहे तर पॅरेंट सेल म्हणून आपल्याला म्हणता येईल. अ स्मॉल बल्ज ॲपियर ऑन द सरफेस ऑफ अ पॅरेंट सेल. याच्यामध्ये पहिल्या हे बघा बल्जचं दाखवलेलंच आहे, मी आत्ताच सांगितले समजून. आणि त्याच्यामध्ये दिस बल्ज इज ॲक्च्युअली अ बड. हा एक त्याचा बडच आहे म्हणजे त्याचं मुकुलच आहे. मुकुलायन म्हणतात आपल्याला बडिंग म्हणजे. One of the 2 daughter nuclei enters this bud. After sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter cell. डॉटर ईस्ट सेल म्हणजे लक्षात घ्या याच्यामध्ये हे जे घडताना हे पॅरेंट सेल जो आहे पॅरेंट ईस्ट सेल आहे ह्याच्यामधून हा बल्ज होणार आहे भाग आणि तो एका ठराविक काळानंतर न्यू बर्ड म्हणून परफॉर्म करणार आहे आणि तो सेपरेट होणार आहे डॉटर ईस्ट सेल म्हणून. लक्षात घ्या, हा जो प्रकार आहे हा बडिंगचा प्रकार आहे. आपण किती प्रकार पाहिलेले आहेत तर 3 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला आहे बायनरी फ्युजन, दुसरा जो आहे तो मल्टिपल फ्युजन आणि तिसरा जो प्रकार पाहिला आहे तो बडिंग म्हणजेच मुकुलायन. हे 3 प्रकार आपण याच्यामध्ये अलैंगिक प्रजननामध्ये पाहिलेले आहेत. आणि त्याचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे बहुपेशीय प्राण्यांमध्ये होणारं. हे सगळं आपण आत्ता पाहिलं ते एकपेशीय प्राण्यांमध्ये होणारं अलैंगिक प्रजनन. पण जर बहुपेशीय जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये बहुपेशीय सजीव त्यांच्यामध्ये होणारं हे अलैंगिक प्रजनन पण आपल्याला इथे पाहायचं आहे. त्याच्यातही प्रकार आहेत. बहुपेशीय प्राण्यांमध्ये सजीवांमध्ये असलेले प्रकार पाहूया आपण. पहिले कोणते? फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन अँड बडिंग अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, स्पोर फॉर्मेशन. असे 5 प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यातला आपले पहिले 2 प्रकार आपण आत्ता पाहूया. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. हा एकदम सोपा आहे. त्याच्यासाठी एक्झाम्पल म्हणजे स्पायरोगायरा. हा आपल्याला पाहता येईल. स्पायरोगायरा हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, बहुपेशीय सजीव आहे. दिस टाईप ऑफ
asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of reproduction, the body of parent organism break up into many fragments, and each fragment start to live as an independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra, स्पोअर्स लाईक सायकॉन. सायकॉन नावाची पण ही जी सजीव आहे तर त्याच्यामध्ये हे दिसून येतं, आणि त्याचबरोबर हे स्पायरोगायरामध्ये सुद्धा. लक्षात घ्या, हे फ्रॅगमेंटेशन म्हणजे एकदम सोपा भाग आहे की त्याच्यामध्ये काय होतं की त्याचे फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे पडतात, भाग होतात, आणि ते भाग सेपरेट एक ऑर्गॅनिझम म्हणून जगायला सुरुवात करतात. जसं की वेन एवर देअर इज अ पेन पेन penalty plenty of water and nutrient are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. Each fragment start to live independently as new Spirogyra fiber. लक्षात घ्या, इथे शेजारच्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतच आहे. हे बघा, हा स्पायरोगायरा आहे, ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन घडणार आहे, तर त्याच्यामध्ये बरोबर 2 सेपरेट असे भाग झालेले आहेत, आणि तो जे सेपरेट झालेले भाग आहेत ते दोन्ही वेगवेगळे जे झालेले आहेत तर ते वेगवेगळं एक ऑर्गॅनिझम म्हणून आपलं लाईफ जगायला इंडिपेंडंटली ते लाईव्ह करताना दिसणार आहेत आपल्याला. बघा, इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप accidentally into many fragments, each fragment develops into new सायकॉन. म्हणजे सायकॉन नावाचं पण जे सजीव आहे तर तो सुद्धा स्पंजमध्ये असतो प्रकार हा, तर हा सुद्धा सायकॉन सेपरेट आपलं जरी त्याचे तुकडे झाले तरी तो आपलं आयुष्य सेपरेट असं जगू शकतं, लाईव्ह इंडिपेंडंटली. त्याच्यातला दुसरा प्रकार जो बघतोय आपण तो रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे त्याचेही असेच भाग होणार आहेत आणि तेही सेपरेट लाईफ कसे जगत आहेत ते आपण पाहूया कसं आहे. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेक अप अँड डिस्कार्ड सम पार्ट्स ऑफ ए टेल इन इमर्जन्सी. हा तुम्ही अनुभव घेतलेला असेलच. जी भिंतीवरची जी पाल असते ते त्याचे कधी कधी बघा शेपूट वगैरे आपल्याला गळून पडल्यासारखं असं दिसतं, आणि मग ठराविक काळानंतर ते सुद्धा सेपरेट असे होतात आणि त्यांना परत इमर्जन्सी टेल म्हणजे नवीन परत शेपूट आल्याचं लक्षात येतं. हे कसं घडतं तर डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. ठराविक काळानंतर तो जो ब्रेक झालेला भाग आहे म्हणजे ती जे शेपूट निघून गेली असेल, तुटली असेल, तर ती सुद्धा नवीन तिथे उगवते किंवा म्हणजे नवीन तयार होते. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे ठराविक काळापुरतं त्याचं तयार झालेलं रिजनरेशन आहे. हाऊएव्हर अंडर अ सर्टन सिच्युएशन ॲन ॲनिमल प्लॅनेरिया, हा जो शेजारी प्लॅनेरियाचा जो ॲनिमलचा प्रकार दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने रिजनरेशन होतं. प्लॅनेरिया ब्रेक्स अप इनटू body into 2 parts, and thereafter each part regenerates remaining part of the body, and thus 2 new planaria are formed. This is called regeneration. याच्यामध्ये बघा, एक प्लॅनेरिया दाखवलेला आहे शेजारच्या आकृतीत, त्याचे 2 सेपरेट भाग झालेले आहेत. त्याचा जो मधला भाग आहे तो दिसतोय आणि त्याचे वरचे दोन्ही भाग निघून गेलेत म्हणजे डिस्कार्ड झालेले आहेत. तर ते झाल्यानंतर त्याला नवीन ते दोन्ही भाग येतील, आणि ज्याचा वरचा भाग सेपरेट झालेला आहे पण खालचा जो दिसतोय तिथे डायग्राममध्ये त्याच्याही ते सेपरेट नवीन एक प्लॅनेरिया तयार होईल. ज्याचा खालचा जो आहे सेपरेट झालेला आहे त्याला वरच्या भागामध्ये न्यू त्याचे डेव्हलप होईल, तो त्याचे पार्ट्स, आणि ते पार्ट डेव्हलप होऊन नवीन एक म्हणजे एका प्लॅनेरियापासून आपल्याला किती दिसत आहेत रे, 3 तयार झालेले प्लॅनेरिया दिसत आहेत. हे सुद्धा एक प्रकारचं रिजनरेशनच आहे, आणि हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचे जे उरलेले 3 जे प्रकार आहेत असेक्शुअलचे ते पाहून आपल्याला परत पुढचाही भाग पाहायचा आहे. त्याचे व्हिडिओ उद्या टाकणार आहे. नोट्स लिहा, अभ्यास करा.